पुण्यातील जो प्रकार समोर आला होता संतापजनक, त्या संदर्भातली ही अपडेटेड बातमी आहे। पुण्यात नंगनाच करणारा गौरव आहुजा याला सातारा पोलिसांनी पुणे पोलिसांच्या ताब्यात दिलाय, तर त्याचा मित्र भाग्येश ओसवाललाही येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतलाय। दरम्यान गौरव आहुजाचा एक व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला होता आणि यात गौरव आहुजा माफी मागताना पाहायला मिळतोय। रस्त्याच्या मधोमध कार थांबवून मध्यधुंद अवस्थेमध्ये असलेल्या गौरवनं रस्त्यातच महिलांसमोर अश्लील चाळे केले। गौरव आणि त्याच्या गाडीतील त्याचा मित्र दोघे सुद्धा मध्यधुंद अवस्थेत होते आणि भरधाव गाडी चालवत वाघोलीच्या दिशेने ते गेले होते। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय, एक व्हिडिओ जो समोर आला होता आणि हा दुसरा व्हिडिओ ज्यात गौरव आहुजाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पुण्यातून अतिशय धक्कादायक व्हिडिओ समोर आला, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। मी गौरव आहुजा, राहणार पुणे। काल माझ्याकडून जे पब्लिकमध्ये कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो। संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांना मनापासून माफी मागतो। मला माफ करा आणि मला एक चान्स द्या। सॉरी। तर गौरव आहुजाला मेडिकलसाठी आता ससून रुग्णालयात नेलं गेलंय। नंगानाच करणारा गौरव पोलिसांच्या ताब्यात आहे। गौरव आहुजानं भर रस्त्यामध्ये अश्लील चाळे केले होते, त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याने माफी सुद्धा मागितली आहे आणि आता ससून रुग्णालयामध्ये त्याचं मेडिकल केलं जात आहे। ही दृश्य आपण पाहतोय, त्यानं माध्यमांसमोर येऊन जे चाळे त्याने सगळ्यांसमोर केले होते, व्हिडिओ त्याचा समोर आला होता, त्याबद्दल माफी मागितली। मी केलेलं कृत्य चुकीचं असल्याचं त्याने कबूल केलंय आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन आता मेडिकल चाचणी त्याची केली जाते। तर गौरव आहुजाला कराडमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं। रात्री उशिरा पुणे पोलिसांनी कराड पोलिसांकडून त्याचा ताबा घेतलाय। सकाळी येरवडा पोलिसांनी गौरवला मेडिकलसाठी ससूनमध्येही नेलं। गौरवचा मित्र भाग्येश ओसवाल हा देखील येरवडा पोलिसांच्या ताब्यात आहे। गौरव आहुजाला अटक करण्याची शक्यता होती आणि त्यानुसार त्याला ताब्यात घेतलं गेलंय। आणि यानंतर राज्यभरातील इतरही बातम्या आहेत, त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून। हरणाची शिकार करणाऱ्या सतीश भोसलेला जेलमध्ये टाका, त्याला आम्ही शिक्षा देईनच, अशी पोस्ट लॉरेन्स बिश्नोई नावाच्या फेसबुक अकाउंटवरून करण्यात आली आहे। खोक्या भोसलेनं हरणाची शिकार केल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यामुळे लॉरेन्स बिश्नोईनं सलमान सारखीच भोसलेला पाहून घेण्याची धमकी दिली आहे। सतीश भोसले प्रकरणी बीडच्या शिरूरमध्ये आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। आरोपी सतीश भोसलेवरती गुन्हा दाखल करण्याप्रकरणी त्याला अद्याप अटक करण्यात आली नाहीये। तात्काळ अटक न केल्यास शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे आणि याबाबत निवेदन प्रशासनाला देण्यात आलंय। सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धसांचा आष्टीतील कार्यकर्ता आहे, मात्र त्याचे कारनामे पुढे येत असल्यानं धसांनाही त्याबद्दल आता स्पष्टीकरण देत बसावं लागणार आहे। तसंच व्हिडिओमध्ये सतीश भोसले म्हणालाय की भविष्यात अण्णा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा असल्याचंही खोक्यानं व्यक्त केलंय। खोक्या भोसलेच्या घरी वनविभागानं धाड टाकली आहे आणि त्यात वनविभागाला वन्यजीवांच्या शिकारीचं मोठं घबाडच सापडलंय। त्यात वन्यजीवांच्या प्राण्यांच्या मांसासह धारदार शस्त्र, जाळी, वाघूर आणि बरंच काही आढळून आलंय। तपासात मोर आणि हरिण मारणारे जाळेही आढळून आले। सतीश भोसलेच्या भोवती तपासाचा फास आवळला जाणार आहे। सिंदखेड तालुक्यातील पीडित कैलास वाघचा बीड पोलिसांनी जबाब नोंदवलाय। 1.5 वर्षांपूर्वी सतीश भोसले आणि त्याच्या साथीदारांनी कैलास वाघला मारहाण केली होती, त्यावेळी तक्रार करून सुद्धा कारवाई करण्यात आली नव्हती। आता मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग आल्याचं दिसतंय। या सर्व प्रकारानंतर वनमंत्री गणेश नाईक ऍक्शन मोडवरती आलेत। खोक्या सतीश भोसले दोषी आढळल्यास कारवाई करा असे आदेशच अधिकाऱ्यांना त्यांनी दिलेत। शक्तीपीठ महामार्गामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होणार आहे। अनेक नेत्यांचे हात ओले होणार असल्याचा आरोपच राजू शेट्टींनी केलाय। शक्तीपीठ महामार्गाच्या 1 किलोमीटरला 108 कोटी रुपयांचा खर्च दाखवण्यात आलाय आणि त्याचा 1 किलोमीटरला 35 कोटी रुपये खर्च असून मग वरचे 70 कोटी कोणाच्या घशात घालायचंय अशी टीका राजू शेट्टींनी केली आहे।
धाराशिवमध्ये उष्माघातापासून बचावासाठी प्रशासनाकडून रुग्णालयात कोल्ड रूमची स्थापना करण्यात आली। यात 44 प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ग्रामीण आणि शहरी आरोग्य केंद्रांचा समावेश आहे। दरम्यान नागरिकांनी गंभीर स्थितीत 108 आणि 102 या क्रमांकावरती त्वरित संपर्क करावा। कोकणात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिलाय। सोलापुरात 38.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यताही हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरती प्रवाशांसह वाहनधारकांच्या सोयीसाठी 22 ठिकाणी कंटेनर शौचालय उभारण्याचा निर्णय MSRDCने घेतलाय। सुमारे 60 ते 65 किलोमीटर अंतरावरती 20 आसन क्षमतेची शौचालय असणार आहे आणि इथे पूर्ण वेळ मुबलक पाणी उपलब्ध करून दिलं जाणार आहे। महिला दिनादिवशीच लाडकी बहिणींची सरकारकडून फसवणूक झाली आहे। सरकारने लाडकींना दिलेलं आश्वासन हवेत गेलंय। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये देण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं, मात्र खात्यात फक्त 1500 रुपये जमा झालेत। शाहिद कपूर आणि करीना कपूरची तब्बल 18 वर्षांनंतर भेट झाली आहे। पण इतकंच नाही तर दोघांनी एकमेकांना मिठीही मारली आणि दोघांमध्ये बराच वेळ गप्पाही रंगल्या। जब वी मेट मध्ये गीत आणि आदित्य तब्बल 18 वर्षांनंतर अशा प्रकारे एकत्र आल्यानं दोघांच्या फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण दिसलं। आगामी फिफा विश्वचषकाचा अमेरिकेत सामना रंगणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फिफा ट्रॉफीचं अनावरण केलं। मात्र यावेळी फिफा ट्रॉफी अनोखी आहे। ही ट्रॉफी चावीनं उघडली जाते, तर ट्रम्प यांच्या समोर चावीनं फिफा ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं। टिफनी अँड कंपनीच्या मदतीनं फिफाची सुवर्ण ट्रॉफी साकारण्यात आली। नंदुरबारमध्ये वाढत्या उन्हामुळे लिंबूची मागणी वाढली आणि त्यामुळे त्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे। काही दिवसांपूर्वी लिंबूचे दर हे 50 ते 60 रुपयांवरती होते, पण आता ते 120 ते 150 रुपयांवरती पोहोचलेत। रमजान निमित्त धुळ्यातील बाजारात खजुराची मागणी वाढल्याचं दिसतंय। रमजान महिन्याला 2 मार्च पासून सुरुवात झाली आहे आणि या महिन्यात सर्वाधिक मागणी ही खजुरालाच असते। म्हणून शहरामध्ये दररोज महेरी आणि इफ्तार निमित्त खजुराची विक्री मोठ्या प्रमाणात होतीये। आखाती देशांतून विविध प्रकारचे खजूर बाजारात विक्रीसाठी येतात। परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरेंवरती प्राणघातक हल्ला करणाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार बबनराव लोणीकरांनी केली आहे। वाळू माफियांनी गोरेंवरती हल्ला केला होता, त्यांच्यावरती राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी होतीये। जालन्यातील बदनापूर पोलिसांनी संशयित आरोपीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। ढोकसाळच्या रामा गव्हाणे या व्यक्तीला पोलिसांकडून मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला। संशयित आरोपी कोर्टात हजर होत नसल्यानं पोलीस त्याला आणण्यासाठी ढोकसाळ गावात गेले होते, तेव्हा हा प्रकार घडल्याची माहिती आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नांदगाव कोहोळी आणि बारसविहिरीच्या ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत। इथल्या नाल्यांवरती बांधलेल्या 2 मातीच्या पाझर तलावाचं काम अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील पाथरड रेल्वे स्टेशनवरील रेल्वे अंडरब्रिजचं काम 2021 पासून बंद आहे। या पुलाचं काम अपूर्ण असल्यानं 4 ते 5 गावांतील नागरिकांना ये-जा करण्यास त्रास होतो। तक्रारी आणि आंदोलनं करून सुद्धा हे काम प्रशासनाकडून करण्यात येत नसल्याचा आरोप नागरिक करतात। पाटील, तुम्ही बी पाथरडचेच की? काय सांगावं या रस्त्यासाठी? नागपुरात सेवानिवृत्त एसटी कर्मचारी हक्काच्या पगारासाठी आक्रमक झालेत आणि सर्वोच्च न्यायालयात 2 वेळा निकाल लागूनही कर्मचाऱ्यांना अजूनही त्यांचा हक्काचा पगार मिळालेला नाही असा आरोप आहे। लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलाय। अमरावतीच्या अचलपूरमध्ये रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू झालाय। सिझेरियन ऑपरेशन दरम्यान रक्तवाहिनी न जोडताच पोटाला टाके मारल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबाने केलेला आहे। महिला डॉक्टर आणि सहकाऱ्यांवरती कारवाईची मागणी करण्यात येते। हिंगोलीमध्ये बसमधून जीवघेणी प्रवास सुरू झालेला आहे। या बसमध्ये बाहेर जाण्याच्या मार्गातील प्लेट उखळली आहे आणि त्यात पाय गेला तर बस खाली येऊन जीव सुद्धा जाऊ शकतो।
तसंच या बसमधून शाळेतील मुलं दररोज प्रवास करतात, त्यामुळेच पालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवासी करतात. सोलापूरच्या शिवनीत जाणारा रस्ता 2 वर्षांपासून अर्धवटेच, त्यामुळे रस्त्यावरती अनेक अपघात होत आहेत. तक्रार करून सुद्धा बांधकाम विभाग लक्ष देत नसल्यानं नागरिकांनी संतापही व्यक्त केलाय. तसंच स्थानिक आमदारांनी याकडे लक्ष देऊन रस्ता तयार करण्याची मागणीही गावकरी करतायत. बुलढाणा शहरात शाळेच्या इमारतीला अचानक भीषण आग लागली. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न झाले, त्यानंतर आग आटोक्यात आणली गेली. नागपूरच्या उमरेडमधील MIDCमध्ये 2 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. टायर जाळून त्यापासून ऑइल तयार करणाऱ्या कंपनीत आणि दुसरीकडे कापसाच्या गाठी तयार करणाऱ्या कंपनीमध्ये आग लागली. अग्निशमन दलानं ही आग विझवली असून मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. कल्याणमध्ये पुणा लिंक रोडवरती सिमेंटच्या मिक्सर ट्रकचा ब्रेक फेल झालाय, त्यामुळे ट्रकनं टेम्पोसह 3 ते 4 रिक्षांना धडक दिली. अपघातात टेम्पो चालकासह 3 जण गंभीर जखमी झाले, तर वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. लातूरच्या उदगीरमध्ये पिंपरी घाटात भीषण अपघात झाला. यावेळी कार आणि ट्रकनं समोरासमोर धडक दिली. त्यात कारमधील एकाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रायगडच्या म्हसळ्यात पहिल्या पतीनं मित्रासोबत मिळून पत्नीचा काटा काढण्याचा प्रयत्न केलाय. महिला दिरीच महिलेचा पहिला पती दुर्वेश धाडक यानं तिच्या मानेवरती स्क्रू ड्रायव्हरनं वार केले. महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावरती उपचार सुरू आहेत. आरोपी धावडेला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. किरकोळ वादातून रिक्षा चालकाकडून आणि त्याच्या साथीदारांकडून धारदार शस्त्रानं मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून या मारहाणीचा CCTVही समोर आलाय. पुण्याच्या चाकण MIDCमध्ये गावगुंडांनी राडा केलाय. एका कंपनीतील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, तरी कंपनीतील 20 ते 25 कर्मचाऱ्यांना मारहाण झाली आहे. पुण्यातील सिंहगडमध्ये टोळक्याकडून दाम्पत्यावरती कोयत्यानं हल्ला करण्यात आलाय आणि किरकोळ वादातून मारहाण करण्यात आली आहे. टोळक्यानं कोयत्यानं वार करून तरुण जखमी झालाय. घटनेनंतर आरोपी दुचाकीवरून पसारही झाला. या प्रकरणानंतर दाम्पत्यानं पोलिसात गुन्हा दाखल केलाय. राजस्थानमधील JK नगर कॉलनीमध्ये एका मुलीवरती भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आणि त्यात ती गंभीर जखमी झाली असून तिला स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केलाय. दरम्यान या घटनेचा CCTVही समोर आलाय. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही असं आम्ही समजतो, असं जयंत पाटील म्हणाले. मुंडेंनी राजीनामा दिल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहाबाहेर जाहीर केलंय. मात्र सभागृहामध्ये राजीनाम्याची माहिती देणं अपेक्षित आहे. 5 दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा माहिती मिळाली नाही असं जयंत पाटील म्हणाले. कराडनं अवाला पवनचक्की प्रकल्पाला 2 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची माहिती आहे. धनंजय मुंडेंच्या जगमित्र कार्यालयातून खंडणीची मागणी केल्याचा दोषारोप पत्रातून समोर आलेला आहे आणि त्यामुळे आता कराड आणि धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. औरंगजेबाच्या कबरी संदर्भात लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल असं सूचक विधान मंत्री नितेश राणेंनी केलेलं आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात किती काळ किती वर्ष राहील हे येणाऱ्या दिवसांत दिसेल. या संदर्भात राज्याचे प्रमुख योग्य वेळी निर्णय घेतील असंही विधान राणेंनी केलं. पुण्यात घडलेल्या घटनेबाबत अमृता फडणवीसांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील घटना खेदजनक आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावरती ऍक्शन घेतील. पुढे अशा घटना होणार नाही याची काळजी घेतील, यावरती माझा विश्वास असल्याची प्रतिक्रिया अमृता फडणवीसांनी दिली आहे. शिवसेना शिंदे गटात गेलेल्या कर्मचारी सेनेतील तब्बल 250 शिवसैनिकांनी घर वापसी केली आहे. मुंबईतील पंचतारांकित कोर्टयार्ड मेरिट हॉटेलमधील 250 कर्मचाऱ्यांनी 6 महिन्यांपूर्वी भारतीय कामगार सेनेतून शिवसेनेच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेमध्ये प्रवेश केला होता. मात्र तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यानं त्यांनी घर वापसी केली.
धर्मांतर करायला लावणाऱ्यांना फाशीची शिक्षा होणार आहे. बळजबरीचं धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यात येईल आणि हा कायदा लवकरच मध्य प्रदेशात लागू होणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ही घोषणा केली आहे. जबरदस्ती आणि आमिष दाखवून गैरवर्तन करणाऱ्यांना सोडणार नाही असा थेट इशारा सुद्धा मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलाय.